मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन कार्ड घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून कसे काढावे त्याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहूया। ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। हे पॅन कार्ड 24 तासात तुमच्या मेलवर येणार आहे आणि पोस्टाने सुद्धा घरी येणार आहे 8 दिवसाच्या आत, म्हणजे ओरिजिनल पॅन कार्ड येणार आहे। त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे NSDL पॅन कार्ड। आपण आज NSDL मार्फत पॅन कार्ड काढूया, ते बिन आधार बेस KYC, नो डॉक्युमेंट रिक्वायर्ड, म्हणजे डॉक्युमेंट स्कॅन न करता, डॉक्युमेंट न पाठवता OTPच्या सहाय्याने आपण या ठिकाणी पॅन कार्ड काढूया। तुम्हाला या ठिकाणी NSDL सर्च केल्यावर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे, NSDL पॅन कार्ड सर्व्हिस। या पहिल्या लिंकला ओके केल्यावर समोरचं अशा प्रकारे पेज ओपन झालेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला आपली स्क्रीन कॅम्प्युटरसारखी दिसावी, त्यासाठी तुम्हाला या 3 डॉटला क्लिक करायचं आहे। या 3 डॉटला क्लिक केला, खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी पाहताय की एक ऑप्शन आहे डेस्कटॉप साईड, या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। डेस्कटॉप साईडला क्लिक केला, अशा प्रकारे हे पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे। आता तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी एक ऑप्शन पाहताय तुम्ही सिलेक्ट टाईप, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी बऱ्याच ऑप्शन दिसतील। जर का तुम्ही फ्रेश असाल तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जर का तुम्हाला करेक्शन वगैरे करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी एकदम खाली शेवटचं ऑप्शन पाहता तुम्ही करेक्शन नेम चेंजचं अशा प्रकारे एक ऑप्शन आहे। परंतु आज आपण नवीन फ्रेश कॅन्डिडेट असून तर आपल्याला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला क्लिक केल्यावर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे पहिले फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर फर्स्ट नेम टाकल्यावर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, अशा प्रकारे नाव टाकल्यावर खाली तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायची, तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल ते। या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला सर्वप्रथम वर्ष, त्यानंतर महिना आणि तारीख, अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी चूज करून घ्यायची आहे। अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ फिलअप केलं तुम्हाला समोरचं ऑप्शन आहे जीमेल आयडीचं। या ठिकाणी जीमेल आयडी व्हॅलिड असणे आवश्यक आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, हे दोन्ही गोष्टी फिलअप केल्या तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आय ॲग्री ऑप्शनला क्लिक केलं, आय एम नॉट रोबोट या ऑप्शनला क्लिक करून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला सर्वप्रथम ही फर्स्ट स्टेप करून घ्यायची आहे। चला मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती या ठिकाणी भरून घेऊया। या ठिकाणी सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। या ठिकाणी पाहता की तुम्हाला समोरचं पेज ओपन झालं आहे। त्यानंतर या ठिकाणी टोकन नंबर भेटला आहे। टोकन नंबर तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता, कारण की तो काही साईड वगैरे कमतरतेमुळे तुम्हाला नंतर टोकन नंबर कामात होऊ शकतो। त्यानंतर या ठिकाणी टोकन नंबर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी एक समोरचं पेज ओपन झालं आहे। आता तुम्हाला या ठिकाणी पाहता तुम्ही 5 स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे। या ठिकाणी पहिली स्टेप आहे गाईडलाईनची, त्यानंतर पर्सनल डिटेल, त्यानंतर कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेल आणि एओ कोड आणि डॉक्युमेंट डिटेल, अशा प्रकारे तुम्हाला 5 स्टेपमध्ये हा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे। या ठिकाणी पाहता की जे पहिलं ऑप्शन आहे आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन, तुम्हाला या ऑप्शनला टिक मार्क करून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला डॉक्युमेंट न पाठवता, डॉक्युमेंट स्कॅन न करता आपल्याला आज पॅन कार्ड काढायचं आहे, ते बिन ओरिजिनल घरी पोस्टाने येणार आहे। सो तुम्हाला या ठिकाणी पहिल्या लिंकला, पहिल्या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन। या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर चूज फ्रॉम द बिलो ऑप्शनमध्ये तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फिजिकली कॉपी टू युअर होम प्लस सॉफ्ट कॉपी ऑन युअर ईमेल आय डी। या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या घरी पोस्टाने येणार आहे आणि मेलनेसुद्धा तुमच्या मेलवर येणार आहे। या ठिकाणी क्लिक केल्यावर समोरचं ऑप्शन आहे आपल्याला आधार कार्डचे 4 आकडे, तुम्हाला शेवटचे 4 आकडे टाकायचे आहेत। एंटर लास्ट 4 डिजिट ऑफ आधार, म्हणजे आधार कार्डचे शेवटले 4 आकडे तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी समोरचं ऑप्शन आहे आय हेअर ॲग्रीट आय हॅव माय आधार फोटो प्रिंटेड। या ठिकाणी तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आधार फोटोनुसार या ठिकाणी फोटो येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी यस या ऑप्शनला क्लिक केल्यावर समोरचं ऑप्शन आहे आपल्याला या ठिकाणी नेम मॅच पर आधार, त्या ठिकाणी काही करायचं नाही, ते लॉक ऑप्शन आहे। त्यानंतर आपण जे रजिस्ट्रेशन करताना माहिती भरले ते आपल्यासमोर शो होणार आहे। फॉर पर फर्स्ट नेम फुल नेम ऑफ द ॲप्लिकंटमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम राहणार आहे, डेट ऑफ बर्थ राहणार आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी
सिलेक्ट व जेंडर तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं जे जेंडर असेल मेल फिमेल जे या ठिकाणी जेंडर सिलेक्ट केल्यावर रजिस्टर नंबर तुम्हाला काही टाकायचं नाही. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे डिटेल ऑफ पॅरेंटमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेबल ओनली फॉर इंडिव्हिज्युअल ॲप्लिकंट म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी तुमचे वडिलाचे पूर्ण नाव टाकायचे आहे. जनरली आपल्या जर का तुम्ही फिमेल निवडलं तर वडिलाचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकणे गरजेचे आहे. आईचे नाव मॅन्डेटरी नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचे आहे वडिलाचे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे सिलेक्ट पॅरेंट नेम टू बी प्रिंटेड ऑन द आधार पॅन कार्ड. तुम्हाला फादर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमच्या पॅन कार्डवर कोणाचे नाव तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला फादर नेम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर कुठल्या प्रकारे नाम हवं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फादर नेम या ऑप्शनला टिकमार्क करायचा आहे. मदर नेम या ऑप्शनला टिकमार्क करायचा नाही. आणि मदर नेम नाही टाकलं तरी चालेल, परंतु फादर नेम टाकणे मॅन्डेटरी आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरल्यावर नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे समोरचं पेज ओपन झालेलं आहे पर्सनल डिटेलचं. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्लीज सिलेक्ट द सोर्स इन्कममध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अदर इन्कम सोर्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे अदर इन्कम सोर्सला. त्यानंतर अदर इन्कम सोर्सला क्लिक केल्यावर समोरचं आपल्याला ऑप्शन आहे की ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन, तर ते आधार कार्डनुसार या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर रेसिडेंट ॲड्रेसला तुम्हाला काही करायचं नाही, ॲड्रेसला काही टाकायचं नाही. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. त्यानंतर टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी डिटेल या कॉलममध्ये तुम्हाला इंडिया हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. इंडिया म्हणजे इंडिया हे निवडल्यावर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आहे ना, त्यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा नाही. खाली तुम्हाला ईमेल आय डी आपला राहणार आहे जो आपण टाकला असेल तो. त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे की रेसिडेंटल स्टेटस, तर त्या ठिकाणी तुम्हाला रेसिडेंटल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रेसिडेंटल या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला आता खाली काहीही करायचं नाही, डायरेक्ट नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केला. आता समोरचं पेज आहे आपलं कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेलमध्ये. तुम्हाला एरिया कोड, एओ टाईप, त्यानंतर रेंज कोड आणि एओ नंबर हे 4 ऑप्शन असतील. या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. खाली एक ऑप्शन आहे पिन कोड. आपला जो तालुक्याचा पिनकोड आहे किंवा गावाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड डायरेक्ट फक्त यातून टाकायचा आहे. या ठिकाणी पिनकोड टाकल्याबरोबर ते ॲटोमॅटिकली चार जे ऑप्शन आहेत वदरचे कोड ते ॲटोमॅटिकली फिलअप होणार आहे. त्यानंतर तुम्हाला इंडिया सिटीजन या ऑप्शनला क्लिक करून या नाही केलं तरी चालेल, नेक्स्ट या ऑप्शन डायरेक्ट तुम्ही क्लिक करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आता आपण पिनकोड टाकूया. तुमच्या तालुक्याचा किंवा तुमच्या गावाचा जो पिनकोड असेल तो टाकल्यावर आणि ॲटोमॅटिकली या ठिकाणी हे 4ही कोड फिलअप होणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला काहीही करावं लागेल नाही. त्यानंतर या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन आहे की इंडियन सिटीजन, त्याचप्रमाणे NRI, फॉर फॉरेन, डिफरंट एम्प्लॉई. या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही. नेक्स्ट या ऑप्शनला डायरेक्ट क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केला. आता समोरचं आपलं पेज आहे एओ कोडचं. त्यानंतर डॉक्युमेंट्स डिटेलचं. डॉक्युमेंट डिटेलमध्ये तुम्हाला सर्वप्रथम आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. या ठिकाणी आधार कार्ड राहणार आहे ऑटोमॅटिक. त्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काही चेंजेस करायचं नाही. तिसरा आहे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थमध्ये 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्यापाशी जे डेट ऑफ बर्थ प्रूफ असेल ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे की TCचं. तुमच्याकडे TC असेल, म्युन्सिपल बर्थ सर्टिफिकेट, त्याचप्रमाणे या ठिकाणी ड्रायविंग लायसन, वोटर ID, म्हणजे तुमच्याकडे जे डेट ऑफ बर्थ प्रूफ असेल यापैकी ते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. माझ्याकडे या ठिकाणी TCचं ऑप्शन आहे, तर मी पहिलं ऑप्शन निवडणार आहे TC म्हणून. तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे TCसाठी. अशा प्रकारे TC हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला खाली व्हेरिफिकेशन डिक्लेरेशनमध्ये तुमचं नाव शो होणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला सिलेक्टमध्ये एक ऑप्शन दिसेल सेल्फ आणि रिस्पॉन्सिबिलिटी रिसेंट असेस. तर तुम्हाला सेल्फ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सेल्फ ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला खाली टाकायचं आहे प्लेस, म्हणजे तुमचं जे तालुक्याचे ठिकाण किंवा गावाचे ठिकाण टाकायचं आहे.
त्यानंतर नेम ऑटोमॅटिक राहणार आहे. त्यानंतर डिजिग्नेशनमध्ये तुम्हाला सेल्फ टाकायचं आहे. सेल्फ टाकू शकता किंवा ओनर टाकू शकता, परंतु मी या ठिकाणी सेल्फ हे टाकणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व गोष्टी फिलअप केल्या. खाली पाहताय तुम्ही ऑप्शन अपलोड ॲप्लिकंट सपोर्टिंग डॉक्युमेंट. या ठिकाणी हे नवीन अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पूर्वी हे नव्हती, हे आता या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला PDF स्वरूपातनी 300 KBच्या आतमध्ये जे तुम्ही डेट ऑफ बर्थ प्रूफ निवडलं ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या नो फाईल सिलेक्टेड या ऑप्शनला क्लिक करून डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन अपलोड करायचे आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे मी या ठिकाणी फाईल अपलोड केलेली असून या ठिकाणी पाहता की तुम्ही रिमूव्हसुद्धा या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करताना काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. फाईल अपलोड कशी करावी, अशा प्रकारे या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी आपण जे संपूर्ण माहिती भरली आहे ते आपल्यासमोर शो होणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही काही करेक्शन करू शकता. काही चुकलं असेल तर या ठिकाणी जे राहिलेले आहे ते तुम्हाला भरावं लागेल. फॉर एक्झाम्पल आपण नेक्स्ट करताना जर का काही राहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी न सांगता की आईचे आडनाव टाकणे मॅन्डेटरी आहे. मगाशी मी सांगितलं तुम्हाला आईचं नाव टाकलं नाही तरी चालेल, परंतु आईचे आडनाव टाकणे मॅन्डेटरी आहे. म्हणजे जे स्टार आहे ते लाल स्टारवाले ते भरणे मॅन्डेटरी आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर आता आपण जेवढी माहिती भरली आपल्यासमोर शो होणार आहे. त्यानंतर ही आखरीची स्टेप आपली राहणार आहे. अशा प्रकारे मी या ठिकाणी करेक्शन केलेलं असून आता या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुढची स्टेप आहे की आधार कार्डचे शेवटचे 8 आकडे तुम्हाला टाकायचे आहेत. शेवटचे आणि सुरुवातच्या 8 आकडे. एंटर युअर फर्स्ट 8 डिजिट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे आधार कार्डवरचे. त्यानंतर आधार कार्डचे नाव टाकल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे नाव वगैरे काय आहे ते करेक्शन करून घ्यायचं आहे. काही चुकलं असेल तुम्ही या ठिकाणी सध्याच दुरुस्त करू शकता. अदरवाईज एकदा फॉर्म सबमिट झाल्यावर तो दुरुस्त करता येणार नाही. सो मित्रांनो, मी भरलेली संपूर्ण माहिती बरोबर असून आता सबमिट या ऑप्शनला क्लिक करूया किंवा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करूया. आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे तुम्हाला 106 रुपयाचं चलन तुम्हाला या ठिकाणी फाडायचं आहे. कारण की तुमचं घरी पॅन कार्ड येणार आहे बाय पोस्टने, त्याचे पैसे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे पेमेंट करण्यासाठी. पुन्हा तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट करायचे आहे 2-3 या ठिकाणी पद्धती राहणार आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग इत्यादी. 106 रुपयाचं या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का फ्रीमध्ये पॅन कार्ड काढून घ्यायचं असेल तसे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे. चॅनलला व्हिजिट करून ई फिलिंगच्या नावाने ई पॅन कार्ड, इन्स्टंट पॅन कार्डसुद्धा तुम्ही काढू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. पेमेंट तुम्ही QR कोडच्या सहाय्याने नेट बँकिंग सहाय्यानेसुद्धा करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. समजा मी या ठिकाणी QR कोडच्या सहाय्याने पेमेंट कंप्लीट करून घेतो. या ठिकाणी पेमेंट कंप्लीट केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे पेमेंटचं. या ठिकाणी पाहता की पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज येणार आहे. त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनला क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा पेज ओपन झालेलं आहे पेमेंट सक्सेसफुलीचं. त्यानंतर आता या ठिकाणी पाहत आहे की ऑथेंटिकेशन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे किंवा eKYCचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहता की कंटिन्यू विथ eKYC हेच या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. कारण की जर तुम्ही हे करत नाही तत्पर्यंत या ठिकाणी पॅन कार्डची प्रोसेस पूर्णपणे होणार नाही. eKYC या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे किंवा जो तुम्ही नंबर फॉर्म भरताना यूज केला त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर तुम्हाला पुन्हा आता आधार eKYCचं प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आधार eKYC कंप्लीट याच्यासाठी की तुमचे डॉक्युमेंट्स सेंड करायची तुम्हाला गरज पडणार नाही. त्यासाठी तुमचं आधार कार्ड अपडेट असणंसुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे. वरच्या या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
आधार कार्ड नंबर टाकल्यावर OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. समजा तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून OTP पाठवा या ऑप्शनला क्लिक केला. या ठिकाणी पाहता तुमच्या आधार कार्डवर जो नंबर लिंक आहे तो सुद्धा या ठिकाणी शो झालेला आहे. शेवटच्या आकडे त्याच्यावर एक OTP केलेला असेल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी OTP आल्यावर तुम्हाला सबमिट OTP ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. घरी बसल्या तुम्ही NSDL ओरिजिनल पॅन कार्ड काढलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला PDF शो करण्यासाठी पासवर्डचं या ठिकाणी एक ऑप्शन विचारेल. पासवर्ड राहणार आहे तुमची डेट ऑफ बर्थ. फॉर एक्झाम्पल 01/02/1985, 1902 किंवा 2002, 1997 जे असेल ते डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. हे PDF ओपन करण्यासाठी या ठिकाणी पासवर्ड म्हणून PDF तुमची डेट ऑफ बर्थ राहणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z प्रोसेस पाहिलेली असून हे PDF तुम्हाला कुठं पाठवायची गरज नाही, कारण की आपण आधार OTPने ही KYC केलेली आहे. सो मित्रांनो, अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य येणार आहे आणि तुमच्या घरी ही पोस्टाने पॅन कार्ड येणार आहे. 8 दिवसामध्ये मेलवर 24 तासात येणार.